संपूर्ण पावसाळी अधिवेशन सरलंय, मात्र मोठ्या घोटाळ्यांचे आरोप झालेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाहीये। त्यामुळे घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। एमबी मिल कंपाऊंडच्या एसआरए घोटाळ्याच्या आरोपांमुळे प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आहेत, तर सुभाष देसाईंवर एमआयडीसीच्या कक्षेतून आरक्षित भूखंड वगळल्याचा आरोप आहे। मात्र या दोन्ही मंत्र्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। संपूर्ण अधिवेशनादरम्यान विरोधकांनी प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। अशी परिस्थिती असेल तर त्यांच्याशी संपर्क केल्याशिवाय वगळण्यात येणार नाही। आमची विनंती आहे आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्यावर नेमके कोणते घोटाळ्याचे आरोप आहेत बघूया। आपण केलेली कारवाई ही नियमबाह्य नाही। पूर्ण अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजलेला होता, विरोधकांनी लावून धरलेला होता, मात्र तरी देखील या सगळ्या ठिकाणी कोणतीही कारवाई बघायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आता विरोधक चांगलेच संतापलेले आहेत। पूर्ण अधिवेशन गाजलेलं होतं प्रकाश मेहतांच्या मागणीने, राजीनाम्याच्या, आणि त्यासोबतच उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील अडचणीमध्ये आले।